नंदुरबारमध्ये केंद्रीय पथकानं दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतलाय। यावेळी पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधलाय, तसेच पाण्याच्या समस्येवर नागरिकांशी चर्चा केली आहे। शासनानं लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि सांगोला तालुक्यातील गावांमध्ये केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकानं भेट दिली आहे। दुष्काळ पाहणी पथकाला उशीर झाल्यानं मोबाईल टॉर्चच्या उजेडातच त्यांनी पिकांची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळाची परिस्थिती, पिकांचं झालेलं नुकसान हे पथकासमोर मांडलं। जालना जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक जालना जिल्ह्यात आलं होतं। या पथकानं भोकरदन तालुक्यातील जुई धरणाची पाहणी केली आहे, सोबतच उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। पाण्याविना पीक परिस्थितीचा आढावाही घेतलाय, तसंच हसनाबाद इथे कापूस पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक मराठवाड्यात दाखल झालं होतं। धाराशिव इथल्या ताकविकी गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जात या पथकाने अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानाची पाहणी केली। 12 जणांपैकी 3 सदस्यांची टीम या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आली होती। शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा या पथकासमोर मांडल्या। दुष्काळ जाहीर केलेल्या नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मुंगसे, सौंदाणे आणि चंदनपुरीसह दुष्काळग्रस्त गावांना केंद्रीय पाहणी पथकानं भेट दिली आहे। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या। हा पाहणी दौरा आटपून केंद्र सरकारकडे याबाबतचा अहवाल पाठवणार असल्याचं या पथकाकडून सांगण्यात आलंय। पथक पाहणीसाठी थोडं उशिराच आलं अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। नुसती पाहणी न करता शेतकऱ्यांना मदतही करावी अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली। धनगरांना आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करू नये या मागणीसाठी नांदेडच्या हिमायतनगरमध्ये मूळ आदिवासी समाजानं मोर्चा काढला। धनगर जातीचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यात धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे। मात्र या मागणीला मूळ आदिवासी समुदायाकडून विरोध होतो। मुंबईत सध्या रात्री गारवा आणि दिवसा उकाडा असं वातावरण आहे। बुधवारी मुंबईत 20 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, मात्र दिवसा पारा 30 अंशांहून अधिक असल्यानं उकाडा कायम आहे। जानेवारीत मुंबईत थंडीचा कडाका वाढणार असा अंदाज आहे, त्यामुळे मुंबईकरांना थंडीसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे